हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देव जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुक उवाच. भगवान पिता रात्रिः शरदोत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद हा चाललेला आहे. याप्रमाणे आता आजपासून आपण रास पंचाध्यायी या श्रीमद भागवतातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ज्यामधून भक्ती रस हा स्त्रवतो आहे, भक्ती रस परिप्लुप्त असणारी हे 5 अध्याय, हे 5 अध्याय म्हणजे भागवताचे पंचप्राण आहेत. म्हणून त्याला रास पंचाध्यायी असं म्हणतात. भगवान पिता रात्री ही शरदोत्फुल्ल मल्लिका. भगवंतांनी विचार केला की आपण या गोपींना आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्या इच्छा मी परिपूर्ण करेन. हेमंत ऋतूमध्ये ज्या वेळेला त्या देवीची प्रार्थना करत होत्या त्यावेळेला आपण त्यांना आशीर्वाद दिला, मी तुमच्या इच्छा पूर्ण करेन. आता इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. हा कोजागिरीचा दिवस होता असं म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. शरदोत्फुल्ल मल्लिका. हा शरद ऋतू आलेला होता. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे, ते वेचिती मन मोवाळे चकोर तलगे. शारद रात्र होती. शरद ऋतूतील हे वातावरण स्वच्छ आकाश झालेलं होतं. नीलवर्ण आकाशामध्ये पसरलेला होता आणि चंद्र परिपूर्ण 16 कलांनी प्रगट झालेला होता. भगवान गोपाल कृष्ण यांनी यावेळेला विचार केला की आता अशा वेळेला संपूर्ण प्रफुल्लित अशा प्रकारच्या वनामध्ये, वन प्रफुल्लित झालेलं होतं, सुगंधित झालेलं होतं आणि ह्या उपवनामध्ये भगवंत हे मुरली वाजवत बसले. वीक्षरंतु मनश्चक्रे. मनाचं चक्र भगवंतांनी पाठवलं. अहो भगवंताचं ते चक्र आहे. भगवंताच्या मनात इच्छा झाली, देवाच्या मनात इच्छा झाली की माया समोर येते. देवा काय आपलं काय म्हणणं आहे, जग निर्माण करण्याची इच्छा भगवंताची झाली की जग निर्माण होतं. आपण म्हणतो ना भगवंताची इच्छा फक्त ही जग निर्माण करण्याला कारणीभूत ठरते. इथं भगवंताचे मनश्चक्रे. भगवंतांनी मनाने विचार केला की आता आपल्याला या गोपींच्या इच्छा पूर्ण करायच्यात. आणि या वेळेला भगवंताचा शब्द त्यांनी असा वापरलाय, योग माया मुपाश्रिता. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला भगवंताला अलौकिक लीला करायची असते, अलौकिक कृत्य करायचं असतं, त्यावेळेला भगवान योग मायेचा आश्रय करतात. ज्या वेळेला बलराम दादाचा गर्भ हा रोहिणीच्या पोटात संक्रांत करायचा होता त्यावेळेला योगमायेचा आश्रय केलेला आहे. ज्या वेळेला अलौकिक कृत्य करायचे त्यावेळेला योगमायेचा आश्रय केलेला आहे भगवंतांनी. आता योगमाया, योगमाया म्हणजे काय? भगवंताची ती मायाच आहे. योग अर्थात भगवंताच्या जवळच ती असते, सन्निध असते. भगवंताच्या मायेचा हा आविष्कार आहे. आणि ज्या वेळेला योगमाया भगवंताच्या समोर उभी राहते त्यावेळेला भगवंताच्या इच्छा प्रगट होतात, ती पूर्ण करते. आणि यावेळेला वर्णन केलेलं आहे की सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा 29वा अध्याय हा समजून घेत असताना
असं म्हणतात की रास पंचाध्यायी यामध्ये भगवंताच्या अत्यंत लागते. का? पात्रता असल्याशिवाय प्रवेश नाही. मोठे मंत्री, महामंत्री किंवा राष्ट्रपती, राज्यपाल आल्यानंतर आपल्याला एंट्री पास घ्यावा लागतो पोलिसाकडून. परवानगी आहे का? एंट्री पास असेल तर परवानगी, नाही तर बाहेर उभा राहा. तुम्हाला परवानगी नाकारली जाते. इथे तुम्हाला दशमस्कंध आहे. त्या दशमस्कंधातील पुन्हा ही रासपंचाध्यायी आहे. तर आपल्याला अधिकार प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला रासपंचाध्यायी कळू शकत नाही. रासपंचाध्यायी कुणी उठावं आणि रासलीला वाचावी हे चुकीचं आहे. कुणी म्हणेल आम्ही रासलीला वाचली, काय हो कृष्णाने असं करावं का? तुमची काय पात्रता आहे सांगा. तुम्ही कोणत्या पात्रतेमध्ये बोलता? ते म्हणतात ही पात्रता कोणती असावी? ते म्हणतात ही पात्रता पहिली, तुम्ही भक्त असलं पाहिजे. पहिली पात्रता भक्त असण्याची आहे. तुम्हाला परमेश्वराविषयीची नितांत भक्ती, अंतःकरणामध्ये परमप्रेम रूपा, परमप्रेम असलं पाहिजे. नुसतं प्रेम सुद्धा चालत नाही. परमप्रेम रूपा सा तस्मिन् परमप्रेम रूपा. नारद भक्ती सूत्रात म्हटले नारदाने. भक्ती कशाला म्हणायचं? जी परम पूत. पूत म्हणजे पवित्र.
पावित्र्याला मारक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आधी मारा. कृष्णाने पूतना मारली तसं तुम्ही तुमच्या अंतःकरणातली पूतना मारा. पहिली गोष्ट आहे म्हणजे पापाचा विनाश करा. पहिल्यांदा ही पात्रता कशी निर्माण होईल ते त्यांनी सांगितले. त्यानंतर कृष्णाने गोवर्धन धारण केला. कालच आपण बघितलं भगवंतानी करांगुलीवर गोवर्धन धारण केला. की गो म्हणजे भक्ती, गो म्हणजे भक्ती आणि धारण करणे. आपल्या करांगुलीवर आपण भक्ती धारण केली पाहिजे. आपण भक्तीला वाढवलं पाहिजे, तिची वाढ केली पाहिजे. आणि गोवर्धनाचा दिल्याशिवाय रासक्रीडेत प्रवेश नाही. हे मी नाही सांगितलं, हे मी माझ्या मनचं सांगत नाही, हे डोंगरे महाराजांनी सांगितलंय. डोंगरे महाराज असं सांगायचे की जर तुम्हाला रासक्रीडेत प्रवेश मिळवायचा तर आधी पूतनेचा वध करा, पापाचा वध करा, पाप नष्ट करा, आपल्या अंतःकरणातलं किलमिश नष्ट करा आणि गोवर्धन करा म्हणजे भक्ती वाढवा. रासक्रीडेत प्रवेश करायचा तर चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्धी हा पूतना वध आहे आणि भक्तीची वाढ हा गोवर्धन आहे. ज्याप्रमाणे त्यांनी विवरण केलेलं आहे. आता या भक्तीच्या पात्रतेचा विचार केल्यानंतर रस म्हणजे काय? आपण आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या प्रवृत्ती बाजूला काढल्या पाहिजे. लौकिक भाव बाजूला ठेवला पाहिजे. हा मुद्दा आहे. आपल्या मनात शंका तेव्हाच येते जेव्हा लौकिक भाव आपल्या मनात असतो. आपल्यासारखंच आपण देवाला पाहतो, आपल्यासारखंच बघतो. प्रत्येक जण आपल्यासारखंच बघतात लोकाला. त्याला वाटतं की आपण जसे आहोत तसेच देव आहेत काय की. पण देवाचं देवत्व आपल्याला कळत नाही. भगवंत हा रसरूप आहे. गोवी करंदीकर नावाचे एक कवी अभ्यासक चिंतक होऊन गेले. त्यांनी म्हटलंय की जसं आपण मंदिरामध्ये जाताना आपले वाहन बाहेर ठेवतो, आपल्या चपला बाहेर ठेवतो आणि मग मंदिरात प्रवेश करतो. चपलासह जात नाही, कपड्यासह देवाला लागता येत नाही, कपडे काढावं लागतात, तिथे कद घालावा लागतो. तुम्हाला देवाला अभिषेक करायचा ना? हो म्हणले करायचा आहे. ज्योतिर्लिंगाला अभिषेक करायचा आहे. तर ते म्हणतात हे कपडे चालत नाहीत, मग आमचं कद नेसा. का हो म्हणले कपडे का चालत नाही? कपडे चालत नाही. तुमचे कपडे बाजूला ठेवा. तसे तुमचं जे काही अज्ञान आहे, तुमची जी वृत्ती आहे, तुमचा जो अंतःकरणामधला संशय आहे तो बाजूला ठेवा आणि आता प्रवेश करा. म्हणून कविता भोगावी कपडे काढून असा शब्द गोविंद करंदीकरांनी वापरला होता. म्हणून बाह्यवृत्तीचा निराश करणं, बाह्यवृत्ती बाजूला करणं म्हणजेच कपडे काढणं. या ठिकाणी भगवंताचा जर आपल्याला साक्षात्कार घडवायचा तर भगवान हा रसमालयम, भगवान हा रसपूर्ण आहे, तो रसमय आहे. त्यामुळं आपल्याला बाह्य विषय बाजूला ठेवून फक्त रसच ग्रहण करायचं आहे. रसो वै सहा असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याला रस म्हणतात. सांडोनी केळाची सालडी भोगी जे रस रूप गोडी. मुकुंदराजांनी म्हटलंय विवेक सिंधूमध्ये. सांडोनी केळीची सालडी, ज्याप्रमाणे आपण केळ खातो तेव्हा साल बाजूला काढतो आणि या अंगाघडीजे माऊलींनी म्हटलंय. बोलाची वालीफ फेडीजे. बोल म्हणजे शब्द, शब्दाचा वरवरचा भाग बाजूला करा, त्याचं तात्पर्य शोधा. शब्द हा शब्दच आहे पण शब्दाच्या अर्थामध्ये तात्पर्य असतं. शब्द दिसायला शब्दासारखाच आहे पण तात्पर्य वेगळंच असतं. अर्थ सारखेच असतात पण त्यातलं तात्पर्य भिन्न असतं. त्यामुळं आहा बोलाची वालीफ फेडीजे आणि अर्थाची या अंगाघडीजे मग सुखाची सुरवाडीजे सुखा माझी. माऊलींनी जसं म्हटलंय की आपल्याला बाह्य गोष्टी बाजूला करा, टर्पल बाजूला करा. टर्पल बाजूला करावं लागतं, भुस्सा बाजूला करावा लागतो. कण आणि भुस्सा एकच असतं. जेव्हा ज्वारी निर्माण होते तेव्हा ज्वारीचं कणीस असतं, तर कणिसामध्ये गोंडही आलं आणि दाणे आले.
पण आपल्याला उपणावं लागतं, गोंड बाजूला करावं लागतं आणि दाणे ग्रहण करावे लागतात. त्याप्रमाणे माईक गोष्टी बाजूला करा आणि भगवंताचा शोध घ्या. आपल्याला जेव्हा या रासक्रीडेमध्ये प्रवेश करायचा आहे तेव्हा आपल्या अंतःकरणातले जे मानवी गुण आहेत, राग, लोभ, काम, प्रेम, हे सगळे बाजूला करा. वृत्ती आपली सांसारिक आहे, ती सांसारिकता बाजूला करा, प्रापंचिकता बाजूला करा, म्हणजे आपल्याला पारमार्थिकतेचा अर्थ कळेल. नाहीतर संसार करणाऱ्याला फक्त संसारच दिसतो. ज्याला एकाच पद्धतीने विचार करायचा असतो त्याला तेवढ्याच गोष्टी दिसतात, त्याला बाहेरच्या बाकीच्या गोष्टी दिसत नाही. आपल्याला तात्पर्य कळलं पाहिजे. शब्दातलं तात्पर्य, शब्दातला अर्थ, शब्दातलं गम्य, शब्दातलं रहस्य, सरहस्यम असं म्हटलंय त्यांनी. रहस्य कळलं पाहिजे. काय रहस्य आहे शब्दात, काय सांगायचंय, तात्पर्य कशात आहे, रहस्य काय आहे, गुह्य काय आहे, हे फक्त गुरुशिवाय कळत नाही. म्हणून गुरवो गुह्यमाप्युत, भागवतकारांनीच म्हटलंय की जर शिष्य हा श्रद्धावान असेल तर गुरु त्याला गुह्य सांगतो, गुह्य ज्ञान सांगतो. बाकीच्याला शब्द कळतात पण अर्थ कळत नाही, अर्थ कळाला तरी तात्पर्य कळत नाही, तात्पर्य कळालं तरी रहस्य कळत नाही. हे फक्त एखाद्यालाच कळू शकतं. आणि म्हणून हे फक्त कळालं कुणाला, राधेला. हे कळालं राधेला, ते कळालं नारदांना, ते कळालं शांडिल्याला, ते कळालं व्यास महर्षींना. त्यामुळे ते म्हणतात अंतर्मुखता आल्याशिवाय आपल्याला या लौकिक अलौकिक अशा भगवंताच्या क्रीडेचा अर्थ कळणार नाही. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की गोपी यांची ही पात्रता होती, गोपींची पात्रता होती. आज आपण हे सगळं तात्विक विवेचन थोडं करणार आहोत, कारण आपल्याला रासक्रीडा म्हणजे केवळ भगवंतांनी त्या गोपीबरोबर केलेली कामक्रीडा नव्हे, हे कळलं पाहिजे. आपल्याला गोपी यांची पात्रता काय होती, तर ह्या गोपी ऋषीरूपा होत्या, अमृतरूपा होत्या, श्रुतीरूपा होत्या. श्रुतींना वाटलं की आपण भगवंताचं अंगसंग घ्यावा, म्हणून त्या गोपी म्हणून जन्माला आल्या. सिद्धा, कुणी सिद्ध होते, कुणी ऋषी होते. कृष्णोपनिषद हा जो रासोत्सव आपण ऐकणार आहोत, रासलीला जे ऐकणार आहोत, त्या रासलीलेला काय महत्व आहे, ते महत्व असं आहे की यामध्ये मधुरा भक्तीचा आविष्कार झालेला आहे. मधुरा भक्ती म्हणजे काय, माधुर्य भक्ती. भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर मधुरा, माधुर्य, ज्यामध्ये गोडी आहे. कारण रसामध्ये गोडी असते, रसामध्ये असलेली गोडी म्हणजे माधुर्य भक्ती. समर्पण वृत्ती यामध्ये आहे. आणि माधुर्यादी स्वभावानाम अन्याश्च स्वगुणार्पिणाम, ज्याप्रमाणे साखर आपली गोडी इतर पदार्थामध्ये संक्रमित करते. साखर दिसतच नाही, जिलबी मात्र गोड होते, बासुंदी गोड होते. कशी काय गोड झाली हो म्हणले, जिलबी गोड हो म्हणले. अहो साखर घातली, मग साखर तर काही दिसत नाही, ती दिसत नसते. साखर दिसत नाही, बासुंदी मधली साखर दिसत नाही, मग गोडी मात्र कायम राहते. तेव्हा जेव्हा भक्त हा समर्पित होतो तेव्हा तो दिसत नाही. भक्त समर्पित झाला की तो म्हणतो माझा देह, माझं व्यक्तिगतता संपून गेलेली आहे, मी भगवंताशी तन्मय झालोय, एकरूप झालोय. आणि जेव्हा एकरूपता निर्माण होते, तन्मयता निर्माण होते, तेव्हा त्या तन्मयतेत, एकरूपतेत
स्वतःचं विसरणं असतं. आत्मविस्मृती त्याला म्हणतात. ही आत्मविस्मृती म्हणून अन्यांश स्वगुणार्पिणाम असं वर्णन केलेलं आहे की साखर ज्याप्रमाणे आपलं रूप, आपला रंग सोडून देते आणि गोडी फक्त ती त्या पदार्थाला देते. नाव त्या पदार्थाचं होतं, साखरेचं कुठं नाव होतं? साखरेचं नाव होत नाही, पदार्थाचं नाव होतं. भक्त म्हणतो मला माझ्या नावाची गरज नाही, मला रूपाची गरज नाही, नावाची गरज नाही, मी भगवंताशी तन्मय झालो पाहिजे, बस. ही तन्मयता, तन्मयता मियात, ही तन्मयता, ही एकरूपता, ही समर्पण भावना जी साखरेमध्ये ती भक्तामध्ये असते. म्हणून माधुर्य भक्तीला महत्व आहे, म्हणून मधुरा भक्तीला महत्व आहे. ते म्हणतात ह्या गोपी म्हणजे जीवभाव आहे आणि कृष्ण म्हणजे ईश्वर आहे. गोपी शब्दाची व्याख्या करताना या ठिकाणी आपल्याला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे अभ्यास आणि ज्यांनी भागवत ग्रंथ त्याचप्रमाणे इतर उपनिषद वेद आत्मसात केलेले असे मोठे महाराज देगलूरकर महाराज, त्यांनी असं म्हटलंय गोभे पिबती. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाच्या द्वारे जे कृष्णाचं पान करतात त्याला गोपी म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय, गोभीही म्हणजे इंद्रियाच्या द्वारे जे भगवंताचं पान करतात, भगवंताचा या ठिकाणी स्वरूपाचं पान, भगवंताच्या स्वरूपाकडे तल्लीन होऊन डोळ्याने भगवंताचं रूप पाहतात, डोळ्यामध्ये भगवंत साठवून घेतात, कानाने भगवंताची गायन वाणी आणि वीणा तुमची ही मुरली ऐकतात आणि कानाच्या द्वारे तल्लीन होतात. म्हणून गोभे पिबती असा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्णाचं पान, रसपान त्या करतात आणि कृष्ण हा रसरूप आहे. म्हणून रास शब्दाचा अर्थच हा होतो. रास म्हणजे काय? रसानाम समूहो रासः, रसांचा समूह म्हणजे रास. आणि भगवान हा रसमय आहे, तो भगवान हा रसपूर्ण आहे, तो रसास्वादयुक्त आहे. आणि राधोपनिषदामध्ये असं म्हटलंय की राधा म्हणजे भगवंताची योगमाया आहे. आता पहा, मगाशी काय म्हटलं मी? योगमायामुपाश्रिता, भगवान योगमायेचा आश्रय भगवंताने केला म्हणजे राधेशिवाय भगवंताला रासलीला शक्य नाही. राधेचं सहकार्य घेतल्याशिवाय रासलीला शक्य नाही. आपल्याला अमृतानुभवामध्ये माऊलींनी वर्णन केलंय काय की दोघेही एकमेकांचे आहेत, दोघेही एकमेकांच्या आसनावर बसतात, दोघेही एकमेकांच्या शिवाय अपूर्णच आहेत. शिव आणि शक्ती ही दोघेही परिपूर्ण आहेत आणि दोघेही एकमेकात मिसळलेले आहेत. सार्धम केनच कस्यार्धम शिवयो समरूपिणो. हो, कोण कोणाचा अर्ध हे कळत नाही. शक्ती शिवाची अर्धी आहे का शिव शक्तीचा अर्ध आहे? शिवयो समरूपिणो. हो, द्वैत केवळ नुसतं आभासापुरतं आहे. ही जी रासलीला आहे ना, ही फक्त आपल्याला दाखवण्यापुरती आहे. प्रत्यक्षात रासलीला नेहमीच चालू आहे. कुठं चालू आहे हो? ही गोलोकामध्ये चालू आहे. त्या ठिकाणी भगवंताचे हे विश्व म्हणजे रासलीलाच आहे. कारण जी माया आहे ती विश्वरूपाने प्रगट झालेली आहे. राधोपनिषदामध्ये वर्णन आहे काय की मायेच्या किंवा राधेच्या ज्या शक्ती आहेत, ती राधा म्हणजे योगमाया आहे. ल्हादिनी, संधिनी, ज्ञान, इच्छा, क्रिया ह्या तिच्या शक्ती आहेत. ल्हादिनी म्हणजे आनंद, राध म्हणजे आनंद किंवा ल्हाद म्हणजे आनंद. आल्हाद शब्द आज आपण वापरतो. ल्हाद म्हणजे आल्हाद. ल्हादिनी, त्याचप्रमाणे संधिनी, ज्ञान, इच्छा, क्रिया ह्या तिच्या शक्ती आहेत. आणि राधा हा शब्द जर उलट केला तर तो होतो धारा. राधा आणि धारा. धारा म्हणजे धारावाहिक. आपण धारावाहिक म्हणजे सिरियल बघतो, सिरियलला धारावाहिक शब्द आहे. एकानंतर एक चालू असतं त्याला सिरियल म्हणतात. धारावाहिकता, धो 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 धो, जसा पावसाचा प्रवाह असावा, नदीचा प्रवाह असावा, नदीच्या धारा असाव्यात, तशा प्रेमाच्या धारा जिच्यातून स्त्रवतात तिला राधा म्हणतात. जिच्यामधून प्रेमाच्या धारा, वात्सल्याच्या धारा, जिच्यामधून भगवंताच्या
प्रीतीच्या धारा प्रगटतात तिला राधा असं म्हणतात. भक्तीच्या धारा जिच्यातून धारावाहिकपणे वाहतात, अखंडपणे. धारावाहिक म्हणजे अखंड. अखंड अखंड एक रसता हा शब्द वापरतात. अखंड एक रसता, ज्यामध्ये अखंड रस आपल्याला दिसतो. ही अखंड एक रसता राधेच्या रूपाने आपल्याला दिसते. आपण परवाच बघितलं की राधा ही कृष्णाच्या आधी 11 महिने जन्माला आली, परंतु तिने डोळेच उघडले नव्हते. वृषभानू आणि कलावती त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी आणली. आणि ज्या वेळेला कृष्णाचा जन्मोत्सव सुरू होता त्यावेळेला राधा तिथे गेली आणि तिने पहिल्यांदा कृष्णाचं रूप पाहिलं. आणि त्यावेळेला डोळे उघडले तिने 11 महिन्यानंतर, 13 महिन्यानंतर. ज्याप्रमाणे हे कृष्ण जन्म प्रसंगी तिने 13 महिन्यानंतर आपले डोळे उघडले. लक्ष्मीची 2 रूप आहेत, एक राधा आणि दुसरी लक्ष्मी. राधा ही द्विभुज आहे, 2 हातांची, आणि लक्ष्मी ही चतुर्भुज आहे. शुकाचार्यांची गुरु आहे राधा. गोपी भाव त्याला म्हणतात. असं म्हणतात की शुकमुनी पूर्वी पोपट होते तेव्हा ते राधा 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 असा जप करायचे. राधा प्रकट झाली, राधा म्हणाली, अहो तुम्ही राधा राधा काय म्हणता, तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणा. तुम्ही राधा राधा म्हणू नका, तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणा. आणि मंत्रोपदेश केला आणि मग राधा कृष्ण म्हणून राधा कृष्ण आहे. दोन्ही कृष्ण आणि राधा हे एक रूप आहेत. हे युगुल आहे. हे युगुल म्हणजे विश्वबीज आहे. विश्वयोनिर्निरंतरम हे विश्वबीज आहे, युगुल. म्हणून स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे कले नांदे, माऊलींनी वर्णन केले अमृतानुभवात की स्त्री आणि पुरुष हे फक्त नामाचे आणि लिंगाचे भेद आहेत. प्रत्यक्षात तिथे शिवतत्व आहे सर्वत्र. स्त्री आणि पुरुष वेगळं नाहीये. गोपी आणि कृष्ण वेगळे नव्हते, हे मला सांगायचंय. कृष्णाने गोपींशी क्रीडा केली म्हणजे गोपी काही वेगळ्या होत्या का? अहो ते कृष्णाचंच रूप होतं. फक्त आपल्याला गोपी म्हणून वेगळ्या दिसल्या. पण या ठिकाणी शेवटी अध्यायाच्या शेवटी म्हटलंय स्वप्रतिबिंब बिंबे. कृष्ण कोणाबरोबर खेळले? आपल्याच प्रतिबिंबाबरोबर खेळले म्हणे. कारण कृष्ण बिंब आहे आणि आपण प्रतिबिंब आहोत. भगवान हा बिंब आहे आणि जीव हा प्रतिबिंब आहे. आपण आरसा समोर मांडला म्हणजे आपल्याला प्रतिबिंब दिसतं. आरसा बाजूला काढा, प्रतिबिंब कुठे गेलो? कुठे गेलं? आपल्यातच आलं. प्रतिबिंब फक्त आरशामुळे, आरशा या उपाधीमुळे. तसं ही आपल्याला जीवभाव ही उपाधी आहे आणि जीवभाव या उपाधीमुळे आपल्याला वेगळेपणा वाटतो, द्वैत वाटतं. प्रत्यक्षात हे द्वैत नाही, हे अद्वैत आहे. हा अद्वैताचा अनुभव आहे. म्हणून हा अद्वैत अनुभव जेव्हा आपण घेतो, अद्वयानुभव जेव्हा आपण घेतो, रासलीला म्हणजे भगवंताच्या प्रेमाचा अद्वयानुभव आहे. भगवंताला असं वाटलं की आपण भक्त व्हावं. भगवंताला वाटलं की काय, भक्ताचे सोहळे देवभोगी. एका कवयित्रीने म्हटलंय की भक्ताचे सोहळे देवभोगी, मुक्तीचा तोडर भक्तापायी लोळे. मुक्ती सुद्धा भक्तीच्या पायाचं तोडर होते, पायाचं पैंजण होते. भक्त म्हणतो मला मुक्तीची गरज नाही, माझ्या पायाशी लोळतो आपली. माझी भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि देवाला वाटतं की खरोखर भक्त किती मोठा आहे हो, जो माझी भक्ती करतो. मला एकदा भक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. आता देवाला भक्तीचा अनुभव कसा येणार? देव म्हणाला मी तर देवच आहे, मला भक्तीचा अनुभव कसा येणार? म्हणून देव भक्त झाले बर का. ज्ञानेश्वरांचं भगवंताने अवतार का घेतला? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. का हो? महाविष्णूला वाटलं, ते म्हणले अहो भक्त काय असतो मला बघू द्या ना, भक्ताचा आनंद काय ते मला बघू द्या. म्हणून देव भक्त झाले. म्हणून देव एकनाथ महाराज झाले, देव तुकाराम महाराज झाले आणि भक्तीचा अनुभव त्यांनी घेतला. देवच या ठिकाणी गोपी झाले आणि भक्तीचा अनुभव त्या ठिकाणी घेतला. द्वैत हे खरं द्वैत नाहीच आहे. कृष्ण आणि गोपी ह्या वेगळ्या नव्हेतच. कृष्ण आणि गोपी ह्या एकच होत. म्हणून इथे द्वैतात छलान मुहू असं अमृतानुभवामध्ये माऊलींनी म्हटलंय की द्वैत जे आपल्याला दिसतं ते खोटं आहे, हे द्वैत नाहीच आहे. हे अद्वैताचा सगळा आविष्कार आहे. माया आणि ब्रह्म वेगळं नाहीये. माया आणि ब्रह्म एक रूपच आहे. कोण कोणाचा अर्थ हे कळत नाही. म्हणून ते म्हणतात फुलेची झाली भ्रमर. फुलच भ्रमर झाले
आणि या वेळेला आमोद सुनास जाहले. आमोद म्हणजे सुगंधाला वाटलं की आपण नाक व्हावं, कारण नाकाला अनुभव येतो, सुगंधाला काय अनुभव आहे हो? नाकाला सुगंधाचा अनुभव आहे, मग सुगंधच नाक झालं. माऊलींनी वर्णन केलंय अमृतानुभवात. आमोद सुनास जाहले, आमोदालाच वाटलं की आपण नाक व्हावं आणि अनुभव घ्यावा. म्हणून फुलेची झाली भ्रमर, फुलांनाच वाटलं की आपल्यातला स्वाद भ्रमर घेऊन जातात, आपणच भ्रमर व्हावं आणि आपलाच आपण आस्वाद घ्यावा. फुलेची झाली भ्रमर. याप्रमाणे ते म्हणतात की भगवान हाच गोपी रूपाने केवळ गुणाचं साह्य घेऊन, म्हणजे ज्या वेळेला ते म्हणतात योगमाया मुपाश्रिता, तेव्हा योगमाया ही आहे. भगवंतानी आपलंच रूप या गोपींच्या द्वारे स्त्री रूपाने आपल्याकडेच पाहिलं आणि आपलाच आपला अनुभव घेतला. या ठिकाणी कुठेही भगवंतानी अयोग्य कृत्य केलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. ही शिवशक्ती समावेशन आहे. प्रियोची प्राणेश्वरी उलथी आवडीची सर्व भरी. प्रियोची प्राणेश्वरी, हा प्राणेश्वर आणि प्रिय एकच आहे. त्या ठिकाणी दोघंही संपत्तीचे स्वामिनी आहेत. विष्णूच्या 5 शक्ती आहेत, त्यामध्ये राधा आहे असं वर्णन केलेलं आहे. अध्यात्म या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. हे अध्यात्म समजून घेतलं तर आपल्याला कळेल की अहम आणि ममत्व हा भाव विगलित झाल्यानंतर हा अनुभव येतो. याप्रमाणे अहंकाराचा लोप झाला, त्यक्तलौकिका, हा लौकिकाचा त्याग केला आणि मग या माधुर्याचा अनुभव त्यांनी घेतला. आणि हा माधुर्याचा अनुभव घेताना आपल्याला एक एक गोष्टी, राधा किती महत्वाची आहे, राधेचा काय संदर्भ आहे ते आपल्याला मुद्दाम सांगता येईल. कारण राधा काही सामान्य नव्हती. श्रीकृष्णाने राधा भाव जो प्रगट केला, या ठिकाणी मला हे सांगा की संत एवढे महात्मे होते, संत होते, ज्ञानेश्वर पुरुष होते, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, हे सगळे पुरुष होते. मग ते स्त्री रूपामध्ये त्यांनी विरहिणी का लिहिल्या? त्यांनी स्त्री भाव आत्मसात का केला? गुलाबराय महाराज हे पुरुष होते ना, मग ते स्वतःला ज्ञानेश्वराची कन्या म्हणतात. आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी जशा या स्त्रियांनी ज्याप्रमाणे या कात्यायनीचं व्रत केलं, तसं गुलाबराय महाराजांनी कात्यायनीचं व्रत केलेलं आहे. गुलाबराय महाराज हे कात्यायनीचं व्रत करून कृष्णाची मी दासी आहे, कृष्णाची मी लाडकी आहे असं म्हणून स्त्रीभाव व्यक्त केला. मला हे सांगायचंय की तुम्ही पुरुष असा नाहीतर स्त्री असा, मूळ मुद्दा भावाचा आहे. संत हे जरी पुरुष असले तरी त्यांनी गवळणी, विरहिणी ज्या लिहिल्या त्या कोणत्या भावातून लिहिल्या हो? त्या स्त्री भावातून लिहिल्या. ज्ञानेश्वरांच्या विरहिणी आपण ऐकतो, वाचतो. कोणत्या? पाहे पा वल्लभाचे व्याजे तया व्रजांगणाची निजे मज मीनलिया काय माझे स्वरूप न होती की. संतांनी विरहिणी लिहिल्या, गवळणी लिहिल्या. बाई मी सौरी झाले, मी सौरी झाले म्हणून नाथ लिहितात. त्याचप्रमाणे तुकाराम लिहितात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे सगळे विरहिणी, गवळणी लिहितात. ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं की एक गवळण आहे, ही गवळण इतकी तन्मय झाली, या ठिकाणी तन्मयता मला सांगायची, इतकी तन्मय झाली की त्या तन्मयतेमध्ये ती सगळं विसरली. आधी ती कृष्ण येणार म्हणून घाई गडबडीने ती स्वतःला वेणी फणी वगैरे केली. तिने कृष्णाची भेट होणार आहे म्हणून तल्लीन झाली. आरशात पुन्हा पुन्हा बघू लागली. मी मनाचं सांगतोय, ज्ञानेश्वरांची विरहिणीच आहे. आणि पुन्हा पुन्हा आरशात बघू लागली. घणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋणधुणा भवता रखू हा कान्हा वेगी भेटवा का. चांदवो चांदणे चापेवो चंदनू देवकी नंदनू बिणू नावडे हो. देवकी नंदनाशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि मग इतकी तल्लीन झाली, स्वतःला नटू लागली. त्याप्रमाणे अंगावर अलंकार धारण करू लागली. पुन्हा पुन्हा आरशात बघू लागली. आणि एक क्षण असा आला की कृष्ण लवकर येईनात, अस्वस्थ झाली. पुन्हा पुन्हा दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. माऊली आहेत त्या.
ज्ञानेश्वर माऊली स्त्री भाव धारण केलाय त्यांनी, आणि त्या म्हणतात की दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. एक क्षण असा आला की आरशात बघू लागली तर तिला आरशामध्ये स्वतःचं रूपच दिसे ना. आरशात आपलं रूप दिसतं ना आपल्याला, तिला तिचं रूप दिसेच ना. का हो? माऊली सांगतात दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रुक्मा देवी वरे विठ्ठले मजा ऐसे केले. बाप रुक्मा देवी वरे विठ्ठले मजा ऐसे केले. कसं केलं? माझं रूप मला दिसेना म्हणजे मला ईश्वरच दिसू लागला, मला कृष्णच दिसू लागला, माझ्यामध्येच कृष्ण रूप झाला. मी लालन मेरी लाल असे, जब जिथं देखू तर लाल, जिकडे बघावं तिकडे कृष्ण दिसू लागला. आणि लालन धुंडून मै गई, मै भी हो गई लाल. कृष्णाला धुंडायला मी गेले तर मीच कृष्ण झाले. त्याला म्हणतात एकात्मता, त्याला म्हणतात एकरूपता, ज्याला म्हणतात तन्मयता, ज्याला म्हणतात स्वरूप संपन्नता, भगवंताची स्वस्वरूप संधान. आणि म्हणून स्वस्वरूप संधान भक्ती असं जे म्हटले ते या अर्थाने म्हटले की भक्ती म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त, जो वेगळा नाही, जो एकरूप आहे, भगवंताशी तल्लीन आहे, जी आत्मविस्मृती आहे. मला माझं रूपच दिसत नाही म्हणजे द्वैतच संपलंय, इथे अद्वैत आलंय. मला मीच भगवंत दिसू लागले, इथपर्यंत गोपींची अवस्था आहे. आणि भगवंताच्या या एकरूपतेमध्ये फक्त स्त्री भाव ही गोपी भाव आहे. गोपी हा भाव आहे. गोपी म्हणजे कोणत्या स्त्रिया नव्हे, गोपिका हा भाव आहे. आपण देखील भगवंताची गोपी होऊन आपण भक्ती करू शकतो, कारण आपल्याला गोपी झाल्याशिवाय तन्मयता प्राप्त होत नाही, एकरूपता प्राप्त होत नाही. म्हणून ते म्हणतात, असं म्हणतात की या गोपींनी इतकं स्वार्थ त्याग केलेला आहे. त्याग, प्रेम म्हणजे काय असतं हे आपल्याला स्वार्थ त्यागाशिवाय कळत नाही. प्रेम आणि काम याच्यात फरक आहे. असं म्हणतात की काम आणि प्रेम याच्यात काय फरक आहे तो सांगितला पाहिजे, कारण या सगळ्या गोपिका कामभावाने जरी गेल्या तरी त्या भगवंताशी तन्मय झाल्या. तो प्रेम भाव तिथं प्रगट झाला. स्वसुख सुखित्वम, नारद भक्ती सूत्रामध्ये याचं विवरण करताना स्वसुख सुखित्वम असा एक संदर्भ नारद महामुनी देतात. आणि अर्जुना तो योगी तो मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पढिये. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीत हे अर्जुना, मी या गोपिकांशी तल्लीन झालो आणि गोपिका माझ्यात एकरूप झाल्या, पण जोपर्यंत त्या वेगळ्या होत्या तोपर्यंत त्या गोपी होत्या. पण जेव्हा त्या माझ्याशी तल्लीन झाल्या त्यावेळेला त्या मी झाल्या नाहीत का? पाहेपा वल्लभाची निव्याजे तया व्रजंगनाची निजे, मज मीनलिया काय माझे स्वरूप नव्हती की. अहो, जोपर्यंत नदी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती नदी असते. एकदा ती समुद्राला मिळाली की ती समुद्र रूप झाली. आता वेगळं नदीचं पाणी आपल्याला वेगळं काढता येणार नाही का? अहो, कसं वेगळं काढता येईल? समुद्र झाली ना ती. जोपर्यंत ती नदी आहे, समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदी आहे. समुद्राला मिळाली की समुद्र आहे. तशी गोपिका जोपर्यंत वेगळ्या होत्या तोपर्यंत गोपिका होत्या. माझ्याशी तन्मय झाल्या की मीच झाल्या. म्हणून ते म्हणतात हा गोपी भाव आहे. आणि काम आणि प्रेम याच्यात काय फरक आहे ते मी सांगतो की अर्जुना, खरा योगी तो आहे, खरा मुक्त तो आहे. तो वल्लभामी कांतू ऐसा पढिये. पढिये म्हणजे प्रेम कर. हे अर्जुना, माझ्यावर प्रीती प्रेम जो करतो तो मुक्त होतो. तोच मुक्त आहे, तोच योगी आहे. आणि याप्रमाणे प्रेमावर भर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा दिलेला आहे. काम आणि प्रेम यातला फरक सांगत असताना, काम आणि प्रेमामध्ये कामात पहिल्यांदा भोग भावना असते. कामामध्ये मला भोगायचंय ही भावना असते, मी भोगणार. आणि प्रेमामध्ये त्याग ही भावना असते. मूळ मुद्दा आहे. प्रेमात त्याग आहे, कामात भोग आहे. कामात विकार आहे, प्रेमात आविष्कार आहे. कामात स्वार्थ आहे, मला काहीतरी पाहिजे हा स्वार्थ आहे. प्रेमामध्ये निस्वार्थ भावना असते. काम शारीर असतो, प्रेम मानसिक असतं.
काम ऐंद्रिय तृप्तीपुरता मर्यादित असतो. एकदा इंद्रियाची तृप्ती झाली की काम संपला. पण प्रेम अतिइंद्रिय असतं. अतिइंद्रिय परिभोगवी न इंद्रिया करवी, अतिइंद्रियता असते आणि म्हणून अतृप्ती असते. काम एकांतात भोगला जातो. मला हेही सांगायचंय की भगवंतांनी जेव्हा रासलीला केली तेव्हा आकाशातल्या स्त्रिया गोळा झाल्या होत्या, देव गोळा झाले होते, सगळे विमान आकाशात गच्च भरले होते. मग काम हा एकांतात भोगायचा असतो, प्रेम सर्वांमध्ये करायचं असतं. म्हणून जर भगवंताला काही कळत नव्हतं का की आकाशामध्ये देवस्त्रिया जमा झाल्या, मग अशा वेळेला भगवान वाईट अशा गोष्टी करतील का? शक्य नाही. म्हणून अनेकांतामध्ये प्रेम होतं. स्पर्धा, असूया, कामामध्ये स्पर्धा असते. जेव्हा एखादी स्त्री एखाद्याच्या घरात येते आणि ती त्या ठिकाणी सवत म्हणून येते, तिथं मग विरोध निर्माण होतो, असूया निर्माण होते, द्वेष निर्माण होतो. यात एवढ्या सगळ्या गोपिका होत्या, कोणाला तर एकाबद्दल द्वेष वाटला का हो? मत्सर वाटला का? ईर्षा वाटली का? नाही. का? प्रेमामध्ये अशी ईर्षा नसते. म्हणून स्पर्धा, असूया, ईर्षा, मत्सर कामामध्ये असतो. प्रेमामध्ये आनंद, रसैकता असते. काम क्षणिक असतो, प्रेम सार्वकालिक असतं, अखंड असतं, चिरकालीन असतं. कामामध्ये आसक्ती असते, प्रेमामध्ये विरक्ती असते. आणि म्हणून या ठिकाणी तत्सुख सुखित्वम हा भाव आपल्याला प्रेमात दिसतो, कामात दिसत नाही. काम आणि प्रेम याच्यातला फरक मुद्दाम सांगतो. आणि मोठ्या महाराजांनी या ठिकाणी या मोठे जे महाराज होऊन गेले त्यांनी आपल्या शब्दामध्ये नारद भक्ती सूत्र याचं विवरण जे केलेलं आहे धुंडा महाराज, तेव्हा धुंडा महाराजांनी नारद भक्ती सूत्राचं जे विवरण केलंय त्यामध्ये त्यांनी काही कथा दिल्या. त्या कथा मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो, म्हणजे राधेचं प्रेम कसं प्रेम होतं हे कळेल. त्यांनी असं वर्णन केलंय. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती म्हणे. आपल्याला माहिती आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. या दिवशी चंद्र पाहत नाहीत. चंद्र पाहिला तर आपल्याला चोरीचा आळ आपल्यावरती येतो, अशी एक भावना आहे, समज आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती आणि चंद्रावती नावाची एक गोपिका पूजा साहित्य घेऊन चंद्राला अर्घ्य अर्पण करायला चालली होती. चंद्रावती नावाची एक गोपिका चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी निघाली. नारद भेटले म्हणे रस्त्यात. नारद म्हणले, अगं काय चंद्रावती, कुठं निघाली? ती म्हणाली, चंद्राला हे अर्घ्य अर्पण करायला. ते म्हणे, अरे आज चंद्र दर्शन निषिद्ध आहे, तुझ्यावर आळ येईल. ती म्हणाली, हो आळ येईल म्हणजे कलंक लागेल ना. हो म्हणे, मग लागू द्या म्हणले मला कलंक. कृष्ण इतर गोपींच्याकडे पाहतो, माझ्याकडे पाहत नाही. मग जर आज मी चंद्र पाहिला तर मला कलंक लागेल आणि लोक म्हणतील की खोटा आळ माझ्यावर येईल की ही कृष्णावर प्रेम करते. मग खोटा आळ आला तरी चालेल, मला माझ्यावरती आळ आला तरी चालेल, पण कृष्णाने माझ्यावर प्रेम करावं. खोटा आळ आला तरी चालेल, पण कृष्ण माझ्याकडे पाहतो असं लोकांनी म्हणावं. हा खोटा आळ आला तरी तो माझा गौरवच आहे, अशा पद्धतीने ती म्हटलेली आहे. त्यानंतर दुसरा एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे की ही तत्सुख सुखित्वम कसं आहे. ही गोकुळामध्ये प्रेमभक्ती कशी आहे ह्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणतात, नारद, राधा आणि ललिता यांचा एक संवाद आहे. त्यानंतर त्यामध्ये कृष्ण आणि तू यांचा संबंध काय असं विचारलंय. ललिता आणि राधा. ललिता विचारते, कृष्णाचा तुझा काय संबंध आहे? राधा म्हणते, तुला जो वाटेल तो संबंध गृहीत धर. नाही म्हणे, मला वाटतं तू प्रियतमा आणि कृष्ण प्रियतम आहे. राधा म्हणते, अगं खरं तर आमच्या दोघात हा भेद उरलाच नाही. प्रियतम आणि प्रियतमा हा भेद आमच्यात उरलाच नाही. का? आम्ही दोघे एकच आहोत. त्या ठिकाणी आम्ही वेगळे राहिलेलोच नाहीत. आता आम्ही भिन्न नाहीतच. द्वैत नष्ट झालंय तरी क्रिया किरण साहे अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नो हे बोलायसे. हे बोलण्याची गोष्ट नाहीये, ही अनुभवाची गोष्ट आहे. याप्रमाणे राधेचं महत्व काय होतं हे धुंडा महाराजांनी एका कथेत सांगितलंय. ते म्हणाले, नारद एकदा गोकुळातून परत यायले होते. नारद गेले राधेकडं आणि परत यायले.
परत येताना दुर्वास महर्षी भेटले. दुर्वास म्हणाले, नारदा कुठून आलात, कुणीकडे गेला होतात? ते म्हणे, मी गोकुळात गेलो होतो राधेच्या दर्शनाला. याची मला किबीर नाही, म्हणून मी चांगली असले तरी हरीचीच आहे आणि वाईट असले तरी हरीचीच आहे. ज्याप्रमाणे अशा पद्धतीने राधा ही कशी भगवंताशी एकरूप होती. एकदा राधेला भगवंताचा विरह झाला आणि तिला सतत भगवंताचं स्मरण, दुःख होऊ लागलं. तिच्या मैत्रिणी कृष्णाचं गुणगान करू लागल्या. तेव्हा ती म्हणाली, मला थोडं सुख मिळावं अशी इच्छा असेल तर निदान कृष्णाची आठवण काढू नकोस, दुसऱ्या विषयाचं स्मरण करून दे. तिथे एक मुनी बसले होते. मुनी म्हणले, काय कमाल आहे हिची, अहो आम्ही ध्यान लावतो तर आम्हाला देवाचं ध्यान लवकर लागत नाही आणि हिला विरहात सुद्धा भगवंताचं ध्यान आहे. किती मोठा अधिकार आहे तिचा, त्यासाठी आटापिटा करतो. पण ही राधा निषेधामध्ये सुद्धा कृष्ण रूपामध्येच तल्लीन आहे. ही आपल्याला अलौकिकता दिसते. गोकुळाचं वैभव काय होतं हे हंसदूत नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलंय. हंसदूत नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये प्रेमभक्तीचं रूप सांगितलंय. ते म्हणतात, नारद गोकुळात होते आणि भक्तिप्रेमाचा पूर लोटला. नारद रडू लागले. लोक म्हणू लागले, मग नारदा रडतात कशासाठी? गोपी म्हणाल्या, अहो नारदा का रडू लागले तुम्ही? ते म्हणे, अहो आजपर्यंत अनेक जीव साधनं वेगवेगळे करून मुक्त झाले, पण भाग्यहीन होते. का? तर गोकुळातला आनंद त्यांना मिळाला नाही. अहो गोकुळामध्ये मुक्तीपेक्षा मोठं सुख आहे. मुक्तीमध्ये आनंद नाहीये. मुक्तीपेक्षा मोठं सुख कुठे असेल तर गोकुळात आहे. म्हणून हा आनंद भोगून ते मुक्ती पावले असते तर खऱ्या अर्थाने मुक्ती सफल झाली असते. त्यांची मुक्ती सुद्धा विफल आहे. तत्सुखी तत्सुख सुखित्वम, हे सूत्र नारदाने भक्ती सूत्रात लिहिलंय. त्याच्या सुखामध्ये माझं सुख, याला म्हणतात तत्सुख सुखित्वम. प्रेमामध्ये हे असतं, कामामध्ये हे नसतं. कामामध्ये मला सुख पाहिजे, त्याचं काही हो, मला ही वस्तू पाहिजे, तुमच्याजवळ पैसा असो नाही तर नसो, मला पाहिजे, हे ओरबाडण्याचं काम करतो. आणि त्यागाचं काम प्रेम करतं. भोगाचं त्याच्या पायाची धूळ जर तुमच्या मस्तकाला लागली तर डोकं राहील. असं म्हटल्यानंतर वैद्याने हे सांगितलं उत्तर. सगळ्यांना विचारलं, सगळ्या बायकांना,
तुमच्या पायाची धूळ द्यावं म्हणले. कशाला? कृष्णाच्या डोक्याला. नाही नाही म्हणले, अहो आम्हाला किती मोठं पाप लागल, अहो मी नरकात आम्हाला जागा मिळणार नाही, आमच्या पायाची धूळ कृष्णाच्या डोक्यावर. नको नको नको. एकही बायको तयार झाली नाही. मग इतर भक्तांना विचारलं, नाही तयार झाले. कृष्ण म्हणले, नारदा गोकुळात जा. गोकुळात गेले नारद. आल्याबरोबर वृंदावनात आले, गोकुळात आले. नारदाला सगळ्या गोपिकांनी विचारलं, नारदा काय वर्तमान आहे? ते म्हणे, काही नाही हो, कृष्णाचं डोकं दुखायला लागलंय, मस्तक शूळ उठलाय. म्हणे मग औषध? औषध नाहीये म्हणे. औषध एकच आहे. म्हणजे कोणतं? भक्ताच्या पायाची धूळ जर कृष्णाच्या डोक्याला लागली तर त्यांचं डोकं राहील. असं म्हणल्याबरोबर सगळ्या गोपिका आल्या. म्हणे आमच्या पायाची काय धूळ पाहिजे ती घेऊन जा, आमचं काही होऊ द्या. म्हणजे तुम्हाला नरकात, आम्हाला नरकात जाऊ द्या, म्हणजे आमचं काही होऊ द्या, पण कृष्णाचं डोकं राहिलं पाहिजे. नरकात गेलो तरी चालेल, नरक सुद्धा आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. का? आम्ही देवासाठी त्याग केला. याला म्हणतात तत्सुख सुखित्वम. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की प्रेम काय असतं हे गोपिकेकडून शिकावं. म्हणून या तस्मिन् परम प्रेमा तद स्मरणेन परम व्याकुलतेती, हे जे नारद भक्ती सूत्रात नारदांनी लिहिलंय त्याचं तात्पर्य आपल्याला हे दिसतं की भगवान. आणि या वेळेला आता ही जी रासलीला म्हणून आहे ती भगवंताची प्रेमलीला आहे, प्रेमाचा आविष्कार आहे. भगवानच गोपी रूपाने, सगुण रूपाने समोर आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी योगमायामुपाश्रिता हा शब्द वापरला आहे. योगमायेचा आश्रय त्यांनी धारण केलेला आहे. आणि योगमायेचा आश्रय धारण करून त्यांनी ही लीला केली. आता लीला आणि कृती याच्यात फरक आहे. लीला ही सहज होते, लीलेमध्ये अहंकार नसतो. आपण जे क्रिया करतो, कार्य करतो, त्यात अहंकार असतो. मी हे केलं हा अहंकार असतो. आणि भगवंताची लीला कशाला म्हणतात? लीला जी सहज होते, जिच्यात अहंकार नसतो, त्याला लीला म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. लीला म्हणजे काय आणि क्रीडा म्हणजे, लीला म्हणजे अहंकार रहित केलेली कृती म्हणजे लीला, म्हणजे क्रीडा. आणि म्हणून आपण जे जे कार्य करतो त्यात अहंकार असतो, त्यात मीपणा असतो. त्यामुळं या मीपणाच्या शिवाय, मीपणा सोडून जेव्हा एखादी कृती देव करतो, भगवान करतो, तेव्हा त्यामध्ये आपल्याला लीला किंवा क्रीडा स्वरूप दिसायला लागतं. हा फरक आहे. जी प्रयोजन रहित असते त्याला लीला म्हणतात. भगवंताच्या चरित्रामध्ये लीला चरित्र हा शब्द आपण वापरतो. प्रयोजन रहित, आनंद विलास युक्त, कर्ता भोक्ता हा अभोक्ता या स्वरूपामध्ये असतो. प्रयोजन, कर्तृत्व, उद्देश त्याच्यामागे नसतं. म्हणून लीला हे काय आहे तर भगवंताचा हा प्रयोजन रहित अशा प्रकारचा, अहंकार रहित केलेला आविष्कार आहे. राम हे चरित्र आहे आणि कृष्ण ही लीला आहे. रामाचं मात्र चरित्र आहे आणि कृष्णाची मात्र लीला आहे. त्या ठिकाणी भक्तीचं रहस्य आपल्याला त्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून शुकाचार्य हे जीवनमुक्त होते. भक्ताशी केलेली क्रीडा, मला सांगा, शुकाचार्य जीवनमुक्त आहेत, पण शुकाचार्यांनी हे वर्णन केलंय म्हणजे शुकाचार्यांचे गुरु प्रत्यक्ष व्यास महर्षी, व्यास महर्षींनी केलेले वर्णन आहे. आणि नारद भक्ती सूत्र जे नारदांनी रचलं, त्या नारदाची सुद्धा गुरु राधा आहे. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्म जे घनीभूत झालेलं ब्रह्म आहे ते द्रवीभूत चित्त हे चैतन्य रूप पावलं आणि तिथे गोपी आणि कृष्ण यांचं ऐक्य आपल्याला झालेलं दिसतं. भौतिक शरीर जे स्त्रियांचं आहे ते भौतिक शरीर जागच्या जागीच राहिलं आणि लिंग शरीराने केलेली ती क्रिया आहे, याला पारमार्थिक देह असं म्हणतात. त्यामुळं भगवंताच्या ह्या अलौकिक लीलेचा, क्रीडेचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने भगवंतानी जेव्हा ही मुरली वाजवली, मुरली वाजवल्याबरोबर तो होता पौर्णिमेचा दिवस, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, आणि म्हणजे रात्र होती. भगवंतानी
मुरली वाजवल्याबरोबर सगळ्या स्त्रिया, गोकुळातल्या स्त्रिया, ह्या व्रज स्त्रिया, ह्या आपापलं काम करत होता. काम करता 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 पळत आल्या. त्या काम करत होत्या. काय काय काम करत होत्या त्यांनी वर्णन केलेलं आहे. अहो, भगवंताच्या मुरली ध्वनी ऐकल्याबरोबर कुणी चुलीवर दूध ठेवलं होतं, ते दूध तापत होतं, त्या दूध तसंच टाकून पळाल्या. कुणी आपल्या मुलांना पाजत होतं, ते पाजता पाजताच पळाल्या. कुणी आपल्या पतीची सेवा करत होतं, कुणी पतीला जेवायला वाढत होतं, कुणी स्वतः जेवण करत होतं. अशा अवस्थेत भगवंतांचा नुसता मुरलीनाद ऐकल्याबरोबर शुश्रूषण त्या पतीन काशीच देऊन ते पाचशे भोजनम, मग कुणी विलिंब पंथ्य, कुणी चूर सारवत होत्या. सारवता सारवता तशाच सारवण्याचा हात घेऊन पळाल्या. आणि कुणी डोळ्यात काजळ घालत होत्या. एका डोळ्यात काजळ घातलं, दुसऱ्या डोळ्यातलं काजळ तसंच राहिलं की निघाल्या. कृष्णाची मुरली ऐकल्याबरोबर विमनस्क अवस्था झाली. अहो, चित्तच जागेवर राहिलं नाही. आपण काय करायलो त्याचंच भान राहिलं नाही. बेभान झाल्या. व्यत्यस्त वस्त्राभरणाः, शुकाचार्यांनी वर्णन केलंय. व्यत्यस्त वस्त्राभरणाः, वस्त्र कुणी अंगात घालता घालता उलट घातलं. उलट कधी अंगात जे वस्त्र घालायचं, काही जे चोळी वगैरे घालायची, तिची उलटीच चोळी घातली, उलटच लुगडं नेसल्या आणि पळाल्या. कुणी एकाच कानात कुंडल घातलं, दुसऱ्या कानात तसंच. कुणी नाकामधली बुगडी कानात घातली आणि कानातलं कर्णफूल नाकात घातलं आणि निघाल्या. तावार्य मरणापतीभी, आणि कृष्णाच्या मुरलीनं गोविंदापहृतात्मानो शब्द त्याने वापरला. अपहृतात्मानो, भगवंतांनी चित्त ओढून घेतलं त्यांचं. आणि भगवंतांनी चित्त ओढल्यामुळं, चित्त भगवंताकडे आकर्षित झाल्यामुळं त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. वडील, पती, पुत्र यांचंही भान राहिलं नाही. काही पती अगाग कुठं निघाली असं म्हणेपर्यंत या घराच्या बाहेर पडल्या. वार्यमाणा, हा पतीने अडवलं तरी त्या तिथून निघाल्या. आणि कृष्णम तद्भावना युक्त दद्युर्मीलित लोचना, दद्युर्मीलित लोचना, डोळे झाकून. कुणी तर डोळ्यात झोप होती तशाच निघाल्या. कृष्णाच्या भावनेने तल्लीन झालेल्या अशा डोळे झाकत झाकत, कृष्णाला पाहत पाहत, कृष्ण कुठे आहे, कृष्णाची मुरली कुठं वाजते हे पाहत निघाल्या. आणि या वेळेला भगवान योगेश्वरेश्वरे कृष्ण येत एव विमुच्यते. आणि समोर आल्याबरोबर त्यांचं हे रूप पाहिलं की काम करता करता, धाम करता करता, अर्धवट सगळं काम टाकून ह्या आल्याबरोबर कृष्णाने त्यांच्याकडे पाहिलं. आणि कृष्ण म्हणतात, अहो गोपी हो, कशाला आलात एवढ्या रात्री? काय काम आहे तुमचं? अहो जा जा जा, परत जा. ही रात्र काही चांगली नाहीये. सगळीकडे वाघ आहेत, सिंह आहेत, लांडगे आहेत, आणि रात्री एखादे सर्प असतात, विंचू असतात, चावतील. तुम्ही आपल्या घरी जा, आपल्या आपल्या पतीची सेवा करा. आणि मग कृष्णाने या ठिकाणी त्यांची एक परीक्षा घेतली. त्यांना परत पाठवण्यासाठी कृष्ण बोलू लागले. आणि कृष्ण म्हणायला लागले, अहो पतीची सेवा हाच खरा पत्नीचा धर्म असतो, तेव्हा तुम्ही त्यांची सेवा करा. आता असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या स्त्रिया कृष्णाला काय उत्तर देतील, आणि नंतर ही रासलीला कशी सुरू होईल. ही रासलीलेमध्ये 29, 30, 31, 32 आणि 33 असे 5 अध्याय आहेत. या 5 अध्यायासंबंधीचं जे विवरण ते करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरदे हर विठ्ठल. सीता